पवार कुटुंबियांची दिवाळी यंदा बारामतीऐवजी पुण्यामध्ये साजरी करण्यात आली। शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पुण्यामधल्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय जमले होते आणि या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत। 17 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये मुख्याध्यापक संघाचं अधिवेशन होणार आहे आणि त्याला फडणवीस आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे 17 नोव्हेंबरला शरद पवार आणि फडणवीस कोल्हापूरमध्ये असताना त्याच दिवशी मनोज जरांगे सुद्धा कोल्हापूरमध्ये। कुणबींच्या नोंदी शोधताना लातूरमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। मारवाडी, लिंगायत, वाणी, यल्लम, सुतार, वंजारी, कोळी, धनगर समाजातल्या काही लोकांच्या वंशावळीच्या कागदपत्रांवर कुणबी अशी नोंद असल्याचा उल्लेख आढळलाय। त्यामुळे आता या जातीच्या लोकांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार का असा सवाल काही ओबीसी नेत्यांनी उपस्थित केलाय। बारामतीमध्ये मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या रेकॉर्ड तपासणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। यामध्ये जवळपास 40 गावांचं दप्तर तपासण्यात आलंय आणि 400 पेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत। सोलापूरमध्ये मोडी लिपीमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या, त्यामुळे या नोंदी असलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी अभ्यासकांची नेमणूक करावी अशी मागणी मराठा समाजानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। सोलापूरचा 7 संस्थांमध्ये समावेश होता आणि त्या संस्थांमधल्या दप्तरांमध्ये मोडी लिपीतल्या नोंदी आढळून आल्या। साताऱ्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे। 3 दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाला तब्बल 20,000 कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी सापडल्यात आणि नोंदी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलाय। आतापर्यंत 4,59,000 नोंदी तपासण्यात आल्या। शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना एक पत्राच्या आधारे 52 जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला आणि त्यामुळे ते खरे ओबीसी नेते असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला। मात्र त्याचवेळी त्यांनी मराठ्यांचा ओबीसी समावेश केला असता तर आज ही समस्या उद्भवली नसती असा आरोप बच्चू कडू यांनी केला। बारामतीत आरक्षण मागणीसाठी धनगर समाजानं बेमुदत उपोषण सुरू केले। आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। सरकारनं आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही तर राजकीय नेत्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलनं केली आहे। पक्षाच्या शिष्टमंडळानं अपर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन सादर केलं आहे। पुण्यामधल्या ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचा चौकशी अहवाल सादर करण्यात आला। यामध्ये डॉक्टरांवर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला। ससूनचे एचओडी डॉक्टर देवकाते यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला। पुण्यामधील ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांना पदावरून हटवण्यात आले। एका जुन्या प्रकरणाचा दाखला देत संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। विनायक काळे यांना पदावरून हटवत संजीव ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली होती आणि या नेमणुकीविरोधात विनायक ठाकूर यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती। या प्रकरणात मॅटनं हा निर्णय दिला आहे। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा वादात सापडले। सावंतांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झालाय। आपण सांगतो तेच काम करायचं, आपण मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकत नसतो अशा शब्दांमध्ये तानाजी सावंतांनी धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दम भरल्याचा हा व्हिडिओ। तिरुमला ऑइलचे सीएमडी सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। नागपूरच्या कोराडीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला। सोलापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी आरती बसवंती यांची नियुक्ती करून शिंदे गटानं ठाकरे गटाला धक्का दिलाय। महिलांचं संघटन वाढवण्यासाठी शिंदे गटानं विभागवार महिला आघाडी अध्यक्षांची नेमणूक सुरू केली आहे। मुंबईसह आसपासच्या परिसरात आता केवळ रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये फटाके फोडण्याची मुभा मुंबई हायकोर्टानं दिली आहे। त्यामुळे केवळ 2च तासात मुंबई आणि परिसरातील नागरिकांना फटाके फोडावे लागणार आहेत। याआधी फटाके फोडायला संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे 3 तासांची मुभा देण्यात आली होती। नागपूरमध्ये भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकं नेमल्याची माहिती धर्मराव आत्राम यांनी दिली।
भेसळखोरांना कडक शासन केलं जाईल असंही ते म्हणाले. दिवाळीत मिठाई मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, मात्र अशावेळी मिठाईत भेसळ होत असते, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून वर्षभरात 35 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. प्रदूषणाची समस्या वाढत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेनं विशेष भरारी पथक नेमून हे ठोस पाऊल उचललं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं दिवाळीच्या तोंडावर 70 ते 80 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. कामात हलगर्जीपणा आणि जनतेला वेठीस धरल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसंच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करत त्यांना पुन्हा सरकारी नोकरीत घेऊ नये यासाठी कारवाई करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. रायगड जिल्हा सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. रायगडच्या माणगाव, गोरेगाव, पेण, कर्जत, खालापूर या भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आणि पावसामुळे दिवाळीच्या खरेदीवर परिणाम झालाय. आकाशकंदील, फटाके विक्रेत्यांना मोठा फटका बसला. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे दुकानाबाहेरच्या विक्रीचे साहित्य भिजून मोठं नुकसान झालं. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची पावसानं तारांबळ उडवली. पुणे शहरातल्या उपनगरात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन दिवाळीमध्ये पुणे शहरातल्या काही भागात मुसळधार पाऊस झाला आणि सकाळपासून पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पिंपरी चिंचवड शहराला अवकाळी पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ऐन दिवाळीमध्ये पाऊस बरसल्यानं खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक मात्र ओलेचिंब झाले. कल्याण शहरातही जोरदार पाऊस बरसला. सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. डोंबिवलीमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. बदलापूरमध्ये दुपारपासून पावसानं हजेरी लावली. गुरुवारी संध्याकाळच्या सुमाराला मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यात काल ऐन दिवाळीत दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि दुकानदारांची तारांबळ झाली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. अकोले तालुक्यातल्या राजूरसह परिसरात दमदार पाऊस बरसला. तर राहाता तालुक्यातल्या लोणी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे दिवाळीचं साहित्य विकायला बसलेल्या छोट्या विक्रेत्यांसह नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. अवकाळी पावसानं अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातल्या भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे पीक विमा कंपन्यांकडून आणि शासनाकडून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पुण्याच्या खेड तालुक्यात आदिवासी भागातील आंबोली डेहणेला रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं. यामध्ये कापणी करून ठेवलेला भात भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं सरकारनं आता मदत करावी अशी त्यांची मागणी. कोल्हापूरमध्ये ऐन दिवाळीत ऊस दरवाढीसाठी सुरू झालेलं आंदोलन पेटलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सहकारी साखर कारखान्याच्या ऊसानं भरलेल्या गाड्या उलटवून टाकल्या. ऊसाला 400 रुपये मिळेपर्यंत ऊसतोड होऊ देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या हंगामातील ऊसाला 400 रुपये अधिक मिळावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. कारखाना चेअरमन दारी जाऊन खरडा भाकरी आंदोलन करण्यात आलं. तर ज्या कारखान्याच्या ऊसतोडी सुरू आहेत त्या ठिकाणी जाऊन स्वाभिमानीचे कार्यकर्ते ऊसतोडी बंद पाडतात. त्यामुळे जिल्ह्यामध्ये तणावाचं वातावरण आहे. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. जिल्ह्यातल्या साखर कारखाना अध्यक्षांच्या बंगल्यासमोर स्वाभिमानीनं खरडा भाकरी आंदोलन केलं. कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घराबाहेर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी यड्रावकर यांनी आंदोलकांना घरात बोलावून त्यांना दिवाळीचा फराळ दिला. यड्रावकर आंदोलकांचा पाहुणचार केल्यामुळे त्याची ही जोरदार चर्चा रंगली. शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. 6 वर्षांपासून अकोला जिल्ह्यातल्या 13,034 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळे 6 वर्षाआधी दिलेलं कर्जमाफीचं प्रमाणपत्र आणि फाटके कपडे परत देत राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
पीक विम्याची अग्रिम रक्कम देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अर्धनग्न होत रास्ता रोको आंदोलन केलं. नागपूर जालना मार्गावर वाशिम जिल्ह्यातल्या दोनद इथं हे आंदोलन झालं. यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. जालन्यातल्या जाफराबाद तालुक्यामध्ये यंदा अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्य सरकारनं जाफराबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. तसंच शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 30,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं भव्य मोर्चा काढला. यवतमाळच्या पुसद उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. दिवाळी सण आला तरी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्यानं निषेध नोंदवण्यात आला. तसंच उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे काळी रांगोळी काढण्यात आली. मुख्यमंत्र्यांना चून भाकर पाठवत तिथंच चून भाकरी खात दिवाळी साजरी केली गेली. अमरावती जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. जिल्ह्यातील पंढरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 35 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. योजनेचं काम सुरू होणार नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. शिर्डीतील साई मंदिरात 3 दिवस अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात येतोय आणि याचाच भाग म्हणून द्वारकामाई समोर तब्बल 11,000 दिवे लावत दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. या दीपोत्सवामध्ये साई भक्तांसह शिर्डी ग्रामस्थ सहभागी होतात. पंढरपूरमध्ये धनत्रयोदशी निमित्तानं दीपोत्सव साजरा करून दिवाळीचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्तानं चंद्रभागेच्या महाद्वार घाटावर तब्बल 1100 दिवे लावण्यात आले. संध्याकाळी दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला. पंढरपूरमध्ये धनत्रयोदशी निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणीला खास सुवर्ण अलंकारांचा पोशाख परिधान करण्यात आला. यावेळी सोन्याचं पितांबर, सोन्याची पगडी, कानात सुवर्ण मत्स्य असे विविध मौल्यवान अलंकार परिधान करून विठोबा रखुमाईची पूजा करण्यात आली. सावळ्या विठ्ठलाच्या या लोभस दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. पुण्यामधल्या भीमाशंकरमध्ये धनत्रयोदशी निमित्तानं मुख्य शिवलिंगाला पूर्ण पोशाख परिधान करण्यात आला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या शिवलिंगाची राजेशाही शृंगार सजावट करण्यात आली. सोबतच विविध दागिने परिधान करून पूजा करण्यात आली. मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. गुरुवारी सलीम जावेद यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर काल मनसेकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अभिनेता विकी कौशलनं उपस्थिती लावली. पुण्यामध्ये ईशाळवाडी दुर्घटनेतील लहान मुलामुलींना दिवाळीनिमित्तानं भेटवस्तू देण्यात आल्या. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी मुलांना भेटवस्तू दिल्या. ईशाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्या या चिमुकल्यांना आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं. शहरात ठिकठिकाणी फलक लावून याबाबत जनजागृती करण्यात आली. राज्यभरात प्रदूषण वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकमध्ये आवाहन करण्यात आलं. येवल्यातल्या कारागिरांनी यंदा पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार केले. सध्या दुष्काळाचं सावट आहे आणि दिवाळीवर हे सावट असल्यानं कंदिलाच्या किमतीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय या कारागिरांनी घेतला. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमतीत 15 ते 20% वाढ झाली असली तरी कारागिरांनी जुन्याच किमती ठेवल्या. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली भागामध्ये राजकीय कंदिलांना मोठी मागणी आहे. कल्याणच्या पायीचा पुतळा परिसरामध्ये रस्त्यालगत कंदील बनवण्याचं काम सुरू आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो प्रामुख्यानं झळकताना दिसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सहकुटुंब तिरुपती देवस्थान इथं तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. सर्वांना सुख, समाधान, आनंदासह निरोगी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलाय. पुण्यामध्ये रंगलेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत सिकंदर शेख विजेता ठरला. त्यानं आपला प्रतिस्पर्धी आणि गेल्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला अवघ्या 30 सेकंदामध्ये आसमान दाखवले. सिकंदर शेखला मानाची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली. यवतमाळच्या पुसदमधील कार्ला रोडवर काम सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब कोसळला. 7 मजूर यामध्ये जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कमकुवत बांधकामामुळे ही दुर्घटना. पुणे सातारा महामार्गावरील किकवी गावाजवळ 4 गाड्या एकमेकांना धडकून अपघात झाला. साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. महामार्गावर रंगाचं काम सुरू असताना अचानक ब्रेक दाबल्यानं ही दुर्घटना घडली. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. विकासाचा ध्यास म्हणजे